हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे। श्रावण चालू आहे, उपवास चालू आहे, तर त्यासाठी मी चिवडा बनवत आहे। तर बघू शकता आपण अशा प्रकारचे मी 3 बटाटे सोलून घेतलेले आहे। आता यांचे आपल्याला चिप्स करून घ्यायचे आहे। अशा प्रकारचा मॅशर घेतलेला आहे। अशा प्रकारे आपण याचे चिप्स करून घेऊया। बघू शकता आपण अशा प्रकारचे चिप्स तयार करून घेणार आहोत। तर मी हे सर्व बटाट्यांचा चिप्स करून घेते। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी स्लायसरने कापून घेतले। ते खूपच पातळ निघायला लागले, म्हणून मी हातानेच कापलेले आहेत। अशा प्रकारचे मी स्लाइस कापून घेतलेले आहे। मला जाडसर हवे होते म्हणून मी जाड कापलेले आहेत। तर अशा प्रकारे मी कापून धुवून स्वच्छ केलेले आहे। याच्यातला स्टार्च सगळा कमी काढून टाकलेला आहे। 5-6 पाण्याने धुवून घेतलेले आहे। बघू शकता आपण अशा प्रकारे मी हे स्लाइस घेतलेले आहे आणि हे असे 5-6 घेऊन याला आपल्याला अशा प्रकारे कट करायचे आहे। की आपले असे पातळ येतील, जरा जाडसरच, पण आपल्याला तळताना खूपच लहान होणार नाहीत। अशा प्रकारे मी याचे बारीक तुकडे करून घेत आहे। तर मी हे सर्व करून घेते। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी चाळणीमध्ये धुवून पुन्हा धुवून असे कापून घेतल्याच्या नंतर अशा प्रकारे कापून घेतलेले आहेत। आता मी पुन्हा धुवून आता हे कापडामध्ये आपण पुसून घेऊया, म्हणजे याच्यातले पाणी कमी होईल, यातले मच्छर निघून जाईल। अशा प्रकारे आपण कापडाने पुसून घेऊया। अशा प्रकारे आपण सर्व कापडाने पुसून घेतलेले आहे। एका ताटात काढून घेऊया। बघू शकता आपण अशा प्रकारे मी पुसून घेतलेले आहे। आता आपण राहिलेले पुसून घेऊया। अशा प्रकारे सर्व पुसून घेत आहे। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले सर्व चिप्स तळून झालेले आहेत। आता आपण हा सुका मेवा घेतलेला आहे तो तळून घेऊयात। मी कढाईमध्ये थोडेसे तेल घातलेले आहे। आता हा सुका शेंगदाणे पहिल्यांदा तळून घेऊया। शेंगदाणे आपल्याला चांगले लाल होईपर्यंत तळायचे आहे। मी थोडेच 1 पळी तेल घातलेले आहे। आता आपण हे तळून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, शेंगदाणे तळून झालेले आहे। आता आपण काजू घालून घेऊया। काजू आणि बदाम दोन्ही एकसाथ तळून घेऊया। आपल्याला लो फ्लेमवरच तळायचे आहे। आता यात तळणार आहोत मनुके। मनुक्याला वेळ लागत नाही, मिनिट
बघा तर फ्रेंड्स, मनुकेही तळून झालेले आहे. आता आपण कढीपत्ता घेतलेला आहे, कढीपत्ता तळून घेऊया. चांगला क्रिस्पी होईपर्यंत तळायचा आहे. तर बघा तर फ्रेंड्स, एकाच बाजूला मी तेल तापवण्यासाठी ठेवलेले आहे. आता यामध्ये आपण एक स्लाइस टाकून बघूया. तो तळण्यासाठी अजून तेलाचं टेम्परेचर वाढलेलं नाही आहे. तेल चांगले टाकून देऊया. बघा तर फ्रेंड्स, आपले तेल तापलेले आहे. आता आपल्याला थोडे थोडे करून यामध्ये आपले चिप्स तळून घेऊया आणि थोडे थोडे करूनच तळून घेऊया. अशा प्रकारे तळून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे वर तरंगू लागले म्हणजे आपले बटाटे चांगल्या प्रकारे तळत आलेले आहे. आपल्याला गॅसचा फ्लेम कमी जास्त करून आपल्याला हे तळायचे आहेत. आता आपण याला काढून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत तळायचे आहे. अशा प्रकारे तळून घेतलेले आहे. असेच मी सर्व तळून घेते. बघा तर फ्रेंड्स, आपले सर्व बटाट्याचे काप सर्व तळून झालेले आहे, क्रिस्पी झालेले आहेत, खूप छानसे झालेले आहेत, तळून झालेले आहेत. आता आपण याला थोडेसे थंड होऊन देऊया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी अर्धे गोड करणार आहे आणि अर्धे आंबट गोड तिखट करणार आहे. तर बघू शकता आपण, अशा प्रकारे मी दोन बाउलमध्ये काढून घेतलेले आहे. आता यामध्ये घालणार आहोत काही, आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे आणि हे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत. मी थोडेसे शेंगदाणे ह्या तिखटामध्ये घालणार आहे आणि बाकीचा सर्व मेवा यामध्ये घालून घेणार आहे. अशा प्रकारे मिक्स करून घेऊया. आवाज ऐकू शकता, कुरकुरीत झालेले आहेत. आता यामध्ये घालणार आहोत 1 चमचा साखर, शुगर पावडर आहे 1 चमचा घातलेली आहे. आता हे मिक्स करून घेऊया. तर बघू शकता आपण, आपला फलाहारी चिवडा, उपवासासाठी वापरणारा चिवडा तयार झालेला आहे. आता आपण तिखट बनवून घेऊया. मी यामध्ये काहीसे शेंगदाणे घातलेले आहे. आता यामध्ये थोडेसे मीठ, पाव चमचा मीठ घेतलेले आहे, पाव चमचा चाट मसाला घेतलेला आहे आणि 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घेतलेली आहे. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. आणि यामध्ये घालून घेऊया, मिक्स करूया.
तर बघू शकता आपला तिखट चिवडाही तयार झालेला आहे. उपवासामध्ये आपल्याला हे दोन्ही खाता येतील अशा प्रकारचा हा आपला चिवडा बनलेला आहे. तर तुम्ही बघू शकता, मी जवळून दाखवते. खूप सुंदरसा चिवडा झालेला आहे. आता आपण अशा प्रकारचे चिवडा तुम्हीही बनवू शकता. घरच्या घरी मुलांना टाईमपास म्हणून पण खाऊ शकतो, उपवासामध्येही चालू शकतो. अशा प्रकारे मी चिवडा बनवलेला आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.